3 वाजता तक्रारदार इथं आल्यानंतर तुम्ही त्याला वयाचा प्रूफ मागू राहिले, बोनाफाईड सर्टिफिकेट मागू राहिले, तक्रार घ्यायच्या अगोदर तुम्ही बोनाफाईड सर्टिफिकेट मागू राहिले। किंवा 13 वर्षाची मुलगी जर शाळेतून इथून अपहरण होऊन राहिलं 3 घंटे झाले ना, शाळेत तुम्ही विचारलं का? शाळेचा एचएम शाळेचा इथं तक्रारदाराची आई मुलीची आई इथं 3 वाजता आली। 3 वाजता आल्यानंतर त्यांना बोनाफाईड सर्टिफिकेट आणा, मुलीचं वय आम्हाला पाहायचं आहे, तर तुम्ही 6 वाजेपर्यंत त्यांचा रिपोर्ट नाही घेतला। 5 वाजता घेतला, 2 घंटे 2 तासात तुम्ही 2 तासामध्ये काय यंत्रणा तुमची हलवली? 2 तासामध्ये तेवढ्या वेळात ती आता नक्की लागली का? वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा कोणता शाळा कोणता शाळा कोणता शाळा गुन्हेगाराला वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा कोणता शाळा कोणता शाळा कोणता शाळा। माझी नात सकाळी 8 वाजता पोद्दार शाळेमध्ये गेली, तिचे वडील नेऊन घालत असतात। 3 वाजता माझा मुलगा घ्यायला गेला तर ते सांगू राहिले की तुमची नात घरी गेली। माझा मुलगा बाहेर असताना नात कधी घरी गेली? आम्ही त्यांना विचारायला गेलो, ते पोद्दारवाले म्हणून राहिले की आम्ही तुमच्या लेकरावर ध्यान ठेवावं काय, किती लेकरं आहेत असे शाळेत। तसंच आम्ही पोलीस स्टेशनला आलो, पोलीस स्टेशनला 3 वाजतापासून आम्ही बसलो इथं रिपोर्ट दिला, तर पोलीसवाले म्हणून राहिले की SP साहेब मीटिंगमध्ये आहेत, आमचा रिपोर्ट घ्यायला त्याने किती वेळ लावला। आता ते फुटेज पाहायले ना आता गेले। 3 वाजतापासून आम्ही 6 वाजले, 6 वाजेपासून 7 वाजले, माझ्या नातीचा अजून पत्ता लागला नाही। हे प्रशासन काय करते? नुसतं बसते खाते का फक्त भाडवीचं? आज जिकडे तिकडे माझ्या नातीला जर कशाने काही झालं तर त्याची जिम्मेदारी प्रशासन, पोलीस आणि पोद्दार इंटरनॅशनल शाळा हे राहणार आहे। याची दखल घ्या ताबडतोब, आताच्या आत महिन्यात इथं आली पाहिजे। तोपर्यंत इथं पोलीस स्टेशन मधून मी हालत नाही। जर कोणावर संशय आहे तुमचा? माझा संशय पोद्दार शाळेवरच आहे, कारण पोद्दार शाळेमध्ये नात गेली, त्याचे पप्पा तिला घ्यायला गेले, एक फोन येत जाय म्हणजे कामाला आमच्या समोर काम चालू आहे तर आमच्या घरी शेतू आहे, कोणी फोन करते? शाळेत आम्ही त्याला आजच त्याला सकाळी शाळेत सांगितलं की माझ्या नातीला बाहेर येऊ नका देऊ तिच्या पप्पा आल्याशिवाय। आज 2 वाजता का त्याने माझी नात जाऊ दिली? जाऊ नव्हतं द्यायचं ना तिचे पप्पा आल्याशिवाय। सर्व जिम्मेदार शाळेवाले आहे आणि इथली पोलीस सर्व यंत्रणा इथची, त्याची मीटिंग चालली होती 3 वाजेपर्यंत। 3 वाजतापासून तोंडाला फेस आला, पाणी सुद्धा नाही मला प्यायला इथं। त्याची मीटिंग संपल्यावर ते आता फुटेज काढायला गेले का? पोरीला मेल्यावर आणतात का ते? फक्त माझ्या नातीला काय होऊ द्या, नाही त्या सरकारची पोलीस स्टेशनची याची खबर घेईन ना तर मग म्हणजे। अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि Insta, Facebookला फॉलो करायला विसरू नका।